जल में मराठा आरक्षण आंदोलन को लेकर मनोज जरांगे ने बड़ा ऐलान किया है। उन्होंने स्पष्ट किया है कि आगामी 29 अगस्त से उनका आमरण अनशन अंतरावली सराटी में ही होगा। इससे पहले आंदोलन मुंबई में होगा या अंतरावली सराटी में, इसे लेकर असमंजस बना हुआ था। अब जरांगे ने कहा है कि मराठा समाज का आंदोलन अंतरावली सराटी में ही होगा। अगर मांगों का समाधान नहीं हुआ तो अनशन शुरू रहने के दौरान ही मुंबई जाने की तैयारी है और इसके लिए अनुमति का आवेदन भी किया गया है। इस बीच जरांगे ने देवेंद्र फडणवीस और एकनाथ शिंदे पर भी निशाना साधा। उन्होंने आरोप लगाया है कि इन्हीं नेताओं की वजह से उन्हें दोबारा अनशन पर बैठने की नौबत आई है। साथ ही एकनाथ शिंदे और संजय सिरसाट के बीच मिलीभगत का आरोप लगाते हुए कहा है कि सिरसाट ने उनके प्रमाण पत्र रद्द किए हैं। 10-20 दिवसही इथं उपोषण करून जर सरकार ठेप्यालाच येणार नसलं तर मुंबईला जावं लागणार. मग ती वेळेवर डाव होईल ना. आत्ताच काहीच नको, आता काहीच सांगत नाही मी आत्ताच. पण 29 ऑगस्टचं आमरण उपोषण हे अंतरवालीतच होणार, हे फायनल. नंतरचा डाव जसं सरकार डाव टाकेन तसं आपण टाकणार. फक्त निवेदन एक देऊन ठेवा म्हणून फक्त देऊन ठेवलेलं आहे. ती परवानगी दिली, बघू. ती बी दिली तर बघू पुन्हा काय करायचं. आणखी वेळ आहे. काय असतं बघा, एकनाथ शिंदे साहेबाला एवढा मोठा पक्ष चालवायचा, राज्य चालवायचं, तर कंट्रोल असला पाहिजे आपल्या मंत्र्यांवरती, आमदारांवर. शिरसाट जाणून बुजून मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करतोय आणि शिंदे साहेब संपायला लागलेत, मराठी त्यांच्या पक्षापासून तुटायला लागलेत, तरीही तो प्रमाणपत्र येत नाही. इतका आडमुठा आहे. त्याचं आडमुठं धोरण शिंदे साहेबाच्या नरड्याला लागणार आहे आणि ती आम्ही लावणार आहे. तो आडमुठा वागतो ना, तो शिंदेला मोजित नाही ना, तो कोणालाच मोजित नाही ना. त्याचा अर्थ असा आहे, कारण प्रमाणपत्र रद्द केलेत आणि त्या शिरसाटमुळे जर एवढं वाटोळं व्हायला लागलं तर शिंदेला कळत नाही का? याचा अर्थ तुमच्या दोघांची मिलीभगत आहे, शिंदेची शिरसाटची. तुम्ही जाणून बुजून दोघं जण रद्द करताय. शिंदेची मिलीभगत नसते तर शिंदेने सांगितलं असतं, तुझ्यामुळं राज्यातला मराठ्यांचा रोष माझ्या अंगावर यायला लागलाय, तू ते प्रमाणपत्र का रद्द केले? ठीक आहे ना, यांचे मंत्रीपद आहे म्हणून आडमोठ्या भूमिकेत ना, 29 नंतर आम्ही सुद्धा आडमोठ्या भूमिकेत येणार आहेत. त्या टायमाला शिरसाटला कळलं ना, शिंदेला पण कळलं. आणि मग त्यानेच नाही शिजेल, कोणी शिजेलंय? एकनाथ शिंदेच्या सांगण्यावर त्यानेच शिजेलं. उपोषण फपोषण आंदोलन बाहेर टाका त्यानेच बसल्यात. तेव्हाच जातो तिथं. आता फोटो व्हायरल झाले 2-4 दिवसापूर्वी. शिंदेला कळत, शिंदेला वाटतं आम्ही येडे आहेत. तुम्हाला लय पश्चाताप येईल आम्हाला शिंदे साहेब. आम्हाला तर अपेक्षा बी नव्हती शिंदे साहेब तुमच्याकडूनही, की तुम्ही आमच्या मराठ्यांशी असं वागताल म्हणून. अपेक्षा पण नव्हती, पण तुम्ही वागलात त्याला आता नाविलाज. ठीक आहे, तुम्हाला जसं वागायचं तुम्ही तसे वागलात, आम्हाला जसं वागायचं तसं आम्ही वागू. तुम्हाला शिरसट महत्वाचं आहे ना. शिरसट तुमचं जर राख रांगोळी करायला निघालाय, त्याला आमचा नाविलाज. सांभाळा शिरसटला. तुमच्या दोघांची मिलीभगत, याचा अर्थ असा आहे, शिंदे आणि शिरसाट.